आज आपण लुसेंटमधील नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत, पृथ्वी आणि सौर संबंध. म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यामध्ये जो दैनिक आणि वार्षिक संबंध आहे तो आपण बघणार आहोत. तर पृथ्वीच्या दोन गती आहेत. पृथ्वीच्या कोणत्या दोन गती आहेत? एक आहे दैनिक गती आणि दुसरी आहे वार्षिक गती. एक दैनिक गती आणि दुसरी वार्षिक गती. तर पहिल्यांदा आपण दैनिक गती बघून घेऊया. तर दैनिक गती म्हणजे काय बघा, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती गोल फिरते, त्याला पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल की पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरत आहे, त्यालाच परिवलन म्हणायचे. आणि असं स्वतःभोवती फिरायला पृथ्वी एकूण 24 तास घेते, तर यालाच आपण एक दिवस म्हणतो. त्यामुळे याला पृथ्वीची दैनिक गती असे म्हणतात. ह्या दैनिक गतीमुळेच पृथ्वीवर दिवस व रात्र होतात. तर एक महत्त्वाचं फॅक्ट आहे की पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यानंतर बघूया वार्षिक गती. आता फोटोमध्ये दिसत आहे तुम्हाला की मध्ये जो पिवळ्या कलरचा आहे तो सूर्य आहे आणि त्याच्या भोवती निळ्या कलरची आपली पृथ्वी फिरत आहे. तर याचा अर्थ काय आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याला म्हणतात परिभ्रमण. बरोबर आहे. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात व 6 तास लागतात. यालाच पृथ्वीची वार्षिक गती म्हणतात. कारण 365 वर्षाचं एक वर्ष होतं, त्यामुळे त्याला वार्षिक गती असे म्हणतात. एक त्यासोबत एक फॅक्ट आहे अजून एक की पृथ्वी सूर्याभोवती 29.8 प्रति किलोमीटर सेकंद या वेगाने फिरते. बरोबर. त्यानंतर बघूया एक दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत की पृथ्वीची जी स्थिती आहे म्हणजे पृथ्वी सूर्यापासून किती अंतरावर असते त्यावर दोन स्थिती म्हणजे स्पेशल कंडिशन तयार होतात, उपभू आणि अपभू. म्हणजे काय, पृथ्वी जेव्हा फिरत असताना सूर्याच्या अत्याधिक जवळ असते त्या स्थितीला उपभू स्थिती असे म्हणतात. ते किती अंतरावर असते? 14.7 करोड किलोमीटर अंतरावर. म्हणजे पृथ्वी तेवढ्यापर्यंत जवळ जाते सूर्याच्या. आणि त्याच्या विरुद्ध अपभू स्थिती म्हणजे अपभू म्हणजे पृथ्वी जेव्हा फिरत असते तेव्हा ती सूर्याच्या सर्वात लांब असते. तर ते अंतर किती असतं? तर ते असतं 15.2 करोड. इथं थोडं चुकलेलं आहे. 15.2 करोड. 15.2 करोड असतो, त्याला म्हणतात अपभू स्थिती. धन्यवाद.